तुमच्याशी काय बोलावं तेच कळत नाहीये. नेहमी तुम्हीच बोलायचात आणि मी ऐकून घ्यायचे. किती छान बोलायचात तुम्ही. किती चांगल्या चांगल्या गोष्टी मला समजावून सांगायचात. पण आता बघा, मी एकटेच बडबडणार आणि तुम्ही एक शब्दही नाही बोलणार. मला तुमच्याशी असं एकतर्फी बोलण्याची सवय नाहीये सारंग. तुम्हाला आठवतंय त्या दिवशी इथून निघताना मी किती भांडले होते तुमच्याशी. मी स्पष्टपणे सांगितलं होतं की अबीरला कधीच या घरात नाही आणायचं म्हणून. पण आज बघा, नशिबाने मला आणि अबीरला स्वतःच्या घरात आणलं. आता तरी उठा ना सारंग तुम्ही. तुम्हाला तुमची सावली हवी होती ना, मग तुमची सावली तुमच्या बाजूलाच आहे, तुमच्या जवळ आहे. उठा ना प्लीज. आपल्यात एवढं सगळं होऊन गेलं, एवढे वाद झाले, आपण एकमेकांपासून दुरावलो गेलो, तरी तुम्ही अजून माझंच का नाव घेताय हो? बोला ना सारंग. म्हणजे काय एवढी मोठी चूक होती हो की तुम्ही माझ्यावर हात उचललेलात? का केलं तसं? मी आले होते तुमच्याकडे आपल्या आयुष्यातली एवढी मोठी आनंदाची बातमी घेऊन, ज्याने आपल्यातले सगळे वाद मिटले असते सारंग. पण तुम्ही काहीच ऐकून न घेता मला डिवोर्सचे पेपर्स पाठवले, ज्याने सगळं काही उद्ध्वस्त झालं. ही काय बडबडते वेड्यासारखी? डिवोर्स पेपर्स तर हिने स्वतःहून पाठवले होते. सारंगने कधीच डिवोर्स मागितला नव्हता. मग सावली असं का म्हणतेय? काय आहे हे सगळं? पण सावली सारंगशी कधीच खोटं बोलणार नाही. मी आधी कधी बोलले नाही, इथून पुढेही सांगणार नव्हते हे, पण आज राहवत नाहीये म्हणून सांगून टाकते तुम्हाला. मला माहित नाही तुम्हाला माझं ऐकू जाते की नाही, पण त्या दिवशी माझ्यावर हल्ला झाला होता सारंग. मला जीवे मारण्यासाठी कोणीतरी गुंड पाठवले होते. आणि माझा संशय आहे की ह्या सगळ्या काय बोलतेस तू? गुंड? नाही, यांना सांगून नाही चालणार. मी जे सांगेन ते कुठल्या अर्थाने घेतील माहित नाही, आणि कदाचित याने माझं अबीर माझ्यापासून लांब होईल. काय चाललंय तुझं? तू बरी आहेस ना? काय सांगतेस त्याला? गुंड? गुंडाने काय हल्ला केला होता तुझ्यावर? काय बोलतेस तू? नाही, मी असंच बोलत होते त्यांना. माझ्यावर कशाला गुंड हल्ला करते? का सांगतेस असं काहीतरी खोटं नाटं त्याला? मी असं काहीतरी धक्कादायक सांगून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होते. कशी आहेस ना तू? जरा सुद्धा विचार करत नाहीस तू? आत्ता सारंगच्या ह्या अवस्थेत त्याला ऐकू येतंय का ऐकू येत नाहीये हे आपल्याला माहित नाहीये. धरून चाल, हे सगळं तो ऐकतोय. मग शुद्धीवर आल्यानंतर जर का हे सगळं त्याने मनात ठेवलं आणि तसाच वागला तर कितीला पडेल आपल्याला? याचा जरा तरी विचार केलायस तू? मला कळतंय तुझं काय चाललंय. तू माझ्या मुलाला इमोशनली ब्लॅकमेल करतेस. तू त्याची सहानुभूती गोळा करायचा प्रयत्न करतेस, हो ना? काय बोलताय तुम्ही? असं अजिबात नाहीये. मला फक्त सारंगला शुद्धीवर आणायचंय. खोटं, चक्क खोटं बोलतेस तू. मला जी भीती वाटत होती ना ती आता खरी ठरते. तुझा प्लॅन कळतोय मला. हे असं सगळं सांगून स्वतःच्या बाजूने ओढायचा प्रयत्न करतेस त्याला, हो ना? काय बोलताय तुम्ही? तुम्हीच मला बोलवलंत ना या घरात. माझं आयुष्य, माझा झालेला अपमान सगळं विसरून मी फक्त सारंग बरे व्हावेत म्हणून इथे आले. नाही, तुझं लग्न झालंय, माझ्या सारंगचं सुद्धा लग्न झालंय, तरी सुद्धा तुझ्या मनातून माझा लेक का जात नाहीये याचं उत्तर मला ठाऊक आहे. कारण तू तुझ्या संसारात अजिबात सुखी नाहीयेस, बरोबर ना? आणि आता माझा लेक तुला परत पाहिजे. सारंग बरोबरच्या लग्नाची, संसाराची तू स्वप्न बघतेस, त्याच्यासाठीची ही सगळी धडपड चालली आहे तुझी. मला हे दिसत नाही की काय? पण लक्षात ठेव, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुझा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाही.
चूक झाली, खूप मोठी चूक केली मी ना तुला माझ्या घरात आणायलाच नको होतं. ज्या मुलीनी माझ्या सारंगचा संसार उद्ध्वस्त केला, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आज जो इथे तो मरणाच्या दारात आहे ना, ते सुद्धा तुझ्याचमुळे. माझं चुकलं या अशा मुलीच्या समोर मी पदर पसरला, माझ्या सारंगच्या आयुष्याची भीक मागितली तुझ्या समोर. चुकलं माझं, गुन्हा झाला, गुन्हा. खरंय, तू ना अपशकुनी आहेस. इथून पुढे मी एक शब्दही नाही ऐकून घेणार. मग का ऐकून घेतीयस? का उभी आहेस इथे? जा ना, निघून जा. जा, जा, जा. अमृता वहिनी, तुम्ही मला कामानिमित्ताने बाहेर गावी पाठवायचं म्हणताय खरं, पण सारंग सरांची तब्येत इतकी सिरियस असताना मी जर निघून गेले तर सावलीताईंना संशय नाही का येणार? त्यांना असं वाटेल की मी माझी जबाबदारी झटकून पळतीये. सुशील, हे बघ, तू नको त्याची काळजी करू. मी काय करेन, मी सावलीला असं सांगेन की सारंग आजारी आहे, पण ज्या केसेस ऑलरेडी आल्यात त्या सॉल्व्ह कराव्याच लागतील ना, त्या अशा पेंडिंग ठेवून नाही चालणार. त्यामुळे काही करून सुशीलाला जावंच लागेल दौऱ्यावर. मला नाही वाटत सावलीताई इतकं सहजासहजी ऐकते. तुम्हाला तर माहिती आहे ना, त्या अगोदरच किती सावध असतात. हो, मला माहिती आहे, पण नको ना इतकं टेन्शन घेऊस. आपण ही जबाबदारी बबलूवर टाकू, तो करेल सावलीला मॅनेज. बरं, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तेच कर. तसंही या कटकटीपासून मी जितकी लांब राहील ना, इतकंच बरं आहे. काही गरज नाही आता त्याची. काय झालं, असं का बोलतेस तू? तुम्ही करत बसा इकडे फालतूवालं प्लॅनिंग. ती सावली चालली तिकडे चिडून घर सोडून. काय आमचं काय? पण असं काय झालं अचानक? सावली आणि आईंचा वाद झाला खूप मोठा. त्याच्यात आईंनी सावलीला इतकी बडबड केली की इनडिरेक्टली हकललंच घरातून. आता ती चिडली आहे, खूप राग आलाय तिला. म्हणाली मी नाही राहणार या घरात, चालली निघून. आईंनी पण असं का करावं? आता त्यांना माहिती आहे ना परिस्थिती काय. ती सारंगची काळजी घ्यायला इथे आली आहे. नाही, एक मिनिट, मला असं वाटतं हे सगळं कारस्थान त्या भैरवीचं आहे. तिनेच आईंचे कान भरले असते. करेक्ट, त्या फुसक्या नागिणीचंच काम आहे हे सगळं. तिला नाहीत काही काम धंदे. इकडे आली, आईंच्या कानात विष पेरलं आणि गेली निघून. ऐक ना, ऐका ना, मला काय वाटतंय, मला तर ना आता सारंगचं काही खरं नाही वाटत आहे. मोनिका? काय मोनिका? जी डॉक्टर आलेली तिच्या ट्रीटमेंटने तर काही फरक नव्हता पडत, पण सावली आल्यानंतर सारंगमध्ये इम्प्रूव्हमेंट होत होती. आता सावली गेली की इम्प्रूव्हमेंट पण जाणार आणि मग काही दिवसांनी सारंग पण जाणार. पण मग आता काय करायचं? ती गेल्यावर सारंग सरांना काही झालं तर? मेंदू वापरायचा. बायको आहेस ना तू त्याची, हीच खरी वेळ आहे. तू बायको, चांगली बायको असलेलं प्रूफ करण्याची. हो, पण मी काय करणार तुमच्या घरातल्या भांडणात? माझा काय संबंध? वेडी आहे का जरा? हा, तू विसरली आहेस का तू कोण आहेस? तू सारंगची बायको आहे. स्वतःचं कॅरेक्टर विसरू नकोस. आता तू सगळ्या जगाला दाखवू शकतेस की तू आदर्श बायको आहेस.